या 9 वर्षाच्या काळामध्ये अल्प वयातली मुलं 2 चाकी वाहनं जाळतात, 4 चाकी वाहनाचे काचा फोडतात, दहशत निर्माण करतात। आज देखील तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, 9 वर्षामध्ये इथं दहशत कशी वाढली, याला कोण जबाबदार आहे? मी आता ते शीतलबाग का काय रे त्याचं नाव, शीतलबाग, तिथं एक ब्रिज केला। तिथं महिलांनी मला अडवलं, ते म्हणले दादा आम्ही एकही जण या ब्रिजवर चढू शकत नाही, जाऊ शकत नाही। मी मध्ये माहिती घेतली, 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीवर नेला, 7 कोटी। आज कुणी तिथनं जास्त जात नाही, वाया गेले पैसे, जनतेचे पैसे। आम्ही नियोजन करताना मी एवढे ब्रिजेस केले, कुठला ब्रिज कधी काढावा लागला? पुण्यामध्ये विद्यापीठाचा ब्रिज मला पाडावा लागला, 250 कोटी रुपये खर्च झाले, तिथं बांधलेला ब्रिज पाडावा लागला, त्याशिवाय गत्यंतर नव्हतं। परवा सीएम आणि मी कुठल्या कार्यक्रमाला होतो, तिकडचा त्या मगरपट्ट्याकडे जाणारा ब्रिज पाडावा लागतोय, पुढचा सासवडला जाणारा ब्रिज पाडावा लागतोय। अरे करताना नेतृत्वाला दृष्टी अशी असावी लागते की पुढे 50 वर्ष पुढच्या पिढीचं पण त्याच्यामध्ये भलं झालं पाहिजे। आणि मी नेहमी 50 वर्षाचा विचार केला आणि इथं कामं केलेली। मला आठवतंय आपला भोसरीचा ब्रिज, मी भूमिपूजनाला आलो, मला बंडांनी सांगितलं दादा 2च वे आहेत, म्हणलं अजिबात नाही, 4 लेन पाहिजे, जायला 2 आणि यायला 2। आज त्या देखील कमी पडायला लागल्यात। भूमिपूजन टिकाव टाकत असताना 4 पदरी केला। ही परिस्थिती आहे बाबांनो। मला सुदैवाने एक विजन आहे, मला चांगल्या इमारती उभ्या करायला आवडतात, चांगले रस्ते, चांगले हॉस्पिटल, चांगल्या ज्या काही गोष्टी असतील, उद्यानं, क्रीडांगणं, मी ते करून दाखवलं। मी महाराष्ट्रात फिरतो तेव्हा सांगतो जाऊन बघा पिंपरी चिंचवड कसं केलं, परंतु आज काय त्या पिंपरी चिंचवडची दुरावस्था झाली। तो बदल उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करायचा आहे। वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन, वाजतोय अलार्म, आता दाबू